काही न्यूनगंड समाजदृष्ट्या आता राहिले नाहीत. पूर्वी समाजदृष्ट्या काही न्यूनगंड असायचे. काही परिस्थितीचे न्यूनगंड सुद्धा असे आहेत. पण परमार्थ देश काल परिस्थितीवर अवलंबून नाही. काय करावं, आम्हाला कसं परमार्थ शक्य आहे, आमची काय परिस्थिती आहे का, आम्हाला काय पैसा खर्च करता येतो का, मला काय बुद्धी आहे, मला काही हे समजत नाही, कशाचं आमचं जीवन पापी जीवन, क्षुद्र जातीत जन्माला आलो, स्त्रीत्वात जन्माला आलो, असल्या प्रकारचे न्यूनगंड आपल्या अंतःकरणामध्ये खूप झालेले असतात. ही सगळी न्यूनगंड भागलिया मज वाहतील कडीये, या पद्धतीनं संत दूर करतात. आणि संतांनी आश्रय दिल्यावर काय होतं, संतांची ताकद दृश्य अदृश्य शक्तीच्या रूपानं देशकाल परिस्थितीच्या सीमा तोडून कशी फिरते हे आपल्याला अनेक संतांच्या माध्यमातून दिसेल. तुम्ही प्रेमाने विश्वास ठेवा. मी आज मगाशी एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला होता की विश्वास ठेवायला, ज्याच्यावर विश्वास ठेवायचा तो अगदी समोरच पाहिजे असं अध्यात्मात आवश्यक नाही. याच काळातला संत पाहिजे असं नाही, आत्ता आपल्या समोर पाहिजे असं नाही. कुठूनही ते आपलं हित करू शकतात. ही त्यांची व्यापक शक्ती जी आहे ना, म्हणून सकळ हित करण्याचं सामर्थ्य आहे. ज्यांची शक्ती ससीम आहे, प्राकृतिक मर्यादेनं ससीम सीमित आहे, ते सकळ हित करू शकत नाही. आणि ज्यांची शक्ती प्राकृतिक सीमेनं सीमित नाही, ते सकळ हित करू शकतात. आणि त्यामुळं त्याला देश काल आणि परिस्थितीचे बाण राहत नाही. तर समोरासमोर नसताना कृपा करण्याची जी उदाहरणं झाली त्यामध्ये निळोबारायांचं उदाहरण आहे. दुसरं उदाहरण आज आपण पाहणार आहोत तो तुकोबारायांची दुसरी एक महत्त्वाची शिष्या बहिणाबाई. आज बहिणाबाईचं चरित्र मी सांगणार आहे. काल आपण वेणास्वामीचं चरित्र पाहिलं, आज बहिणाबाईचं चरित्र पाहणार आहोत. तुकोबारायांची पट्ट शिष्या. आज मध्य संकीर्तन घेत नाही उपक्रमातले 10 मिनटं वाढल्यामुळं. तेव्हा ही बहिणाबाई ही वैजापूर तालुक्यामध्ये रंगाऱ्याचं देऊळ गाव आहे, ते तिचं जन्मगाव. तिचं सासर आणि माहेर जवळजवळ आहे, 5 मैलाच्या अंतरात आहे. सासर आहे शिऊर, औरंगाबाद ते येवला रस्ता आहे ना, त्या रस्त्यावर हे दोन्ही गावं लागतात. बहिणाबाईचं शिऊर. ब्राह्मण कुळातली ही कन्या औजीव आणि जानकी अशा त्यांच्या आईवडिलांची नावं आहेत. आणि ही कन्या झाल्यानंतर ज्योतिषाने हिचं फलश्रुती खूप चांगली सांगितली होती. पण जुन्या काळामध्ये फार वेगवेगळ्या घटना हो. हिचं लग्न 3 वर्षाचे असताना आईवडिलांनी केलं. 3 वर्ष. आता बालविवाहामध्ये सुद्धा थोडा अतिरेक होतो. इथपर्यंत आम्ही ऐकलेले आहे की पाळण्याला बाशिंग बांधून लग्न लावण्याच्यावर. काही बालविवाहाचं समर्थन आहे, पण विषयांतर होईल म्हणून मी वाढवित नाही. 2 कुटुंबाचं मानसिक एकत्रीकरण होण्याकरता अहंकार वाढलेली मोठी मुलगी दुसऱ्या कुळामध्ये समूळ संमिश्र लवकर होत नाही. त्यामुळे ती जर लवकर त्या घरात घुसली तर घरामध्ये मिसळून जाते. त्यामुळे थोड्या कमी वयात विवाह झाला तर काही हेतूनं चांगलं होतं पूर्वीच्या ह्याच्यात. आता अहम पोषित होतो, पैसा कमवायला लागतात, आपली बुद्धी प्रगल्भ झालेली असते,
त्यामुळे एकदा अहम देहाध्यास पोषित झाला की दुसरीकडं पाहिजे तसं मिसळणं होत नाही. भावनात्मक शरणागती जी लहानपणी तादात्म्य लागतं ते मोठ्यापणी लागत नाही. अर्थात त्याचा अतिरेकही असता कामा नये, पण पूर्वीच्या काळामध्ये काही लोक काही काही घटना फार चुकीच्या करायच्या असंही म्हटलं तर चालेल, पण काही काही बाबतीत त्याच्यातले काही चांगले हेतूही होते. मुलगी त्या घरात मनापासून संमिश्र व्हावी म्हणून तिचा जो संस्काराचा काळ आहे त्या काळातच ती सासरी वाढवायची असा चांगला हेतू होता. त्याचे काही तोटे होते आत्ताच्या दृष्टीनं. बालवयामध्ये त्या घरात आलेली पत्नी शरीराची वाढ झालेली नसताना विषय विकाराचे संबंध आले तर दुर्बळ बनते. ही एक शास्त्रीय कारणदृष्ट्या उशिरा विवाह करण्याचं जे कारण आहे ते योग्य आहे. परंतु पूर्वीच्या याच्यामध्ये जो एक दूरगामी भाव होता, भावनात्मक मिलन, श्रद्धा, या हेतूनं तिला तयार करण्याकरता वेल वळवाल तशी वळवता येते, पण एकदा झाड निब्बर झालं तर मोडतं पण वळत नाही असं आहे. आणि म्हणूनच आज घटस्फोटाच्या संख्या वाढल्यात पूर्वीच्या सापेक्षात. आम्ही मोडायला तयार होतो पण वळायला तयार होत नाही. जाऊ द्या, विषयांतर हे थोडं जास्त होईल. तिच्यावर एक दुसरा अन्याय झालेला होता. हा मात्र सामाजिकदृष्ट्या अन्यायच आहे. तर दुसरा अन्याय काय होता? 3 वर्षाची असताना लग्न केलं हे ठीक आहे, पण नवरदेव कसा पाहिला होता तर तो त्या प्रमाणातल्या वयातला नव्हता. त्याचं दुसरं लग्न बिजवराला दिली होती मोठ्या वयाच्या पोराला, 3 वर्षाची पोरगी. हे पूर्वी हे असे काही घटना घडत असत. तरीही बिचाऱ्या बहिणाबाईनं पुढं त्या मुद्द्याबद्दल समजदारीमधून स्वतःहून कधी त्या विषयाची निंदा आपल्या अभंगात केली नाही. तिचं काव्य खूप प्रसिद्ध आहे. तिनं त्या मुद्द्याला सहर्ष स्वीकार केलेला आहे. तर शेऊरचा रत्नाकर पाठक नावाचा ब्राह्मण, त्याची पहिली पत्नी वारल्यानंतर यांनी तिला ही पोरगी लग्न करून दिली. आता गमती जमती फार विचित्र. हिच्या वडिलांच्या घरामध्ये एकत्र मोठं कुटुंब होतं आणि त्या एकत्र कुटुंबामध्ये भाऊबंदकीच्या याच्यात भांडणामध्ये हिच्या आईवडिलांची सगळी इस्टेट गमावली. खाण्यापिण्याची मारामार. याच्याही पुढं सरकारी दरबारी केस लावून त्यांची बदनामी करून त्यांनी आपल्यावरचं कर्ज इस्टेट विकून फेडलं तरीसुद्धा त्यांना नकोसं करून सोडलं. इतक्या भाऊबंदकीचा तो त्रास. त्यावेळेला हा जावई आपल्याला उपयोगाला येतो काय म्हणून 5 मैलावर असणाऱ्या या रत्नाकर पाठकला त्यांनी बोलवून घेतलं आणि माझ्यावर हे जे ऋण आहे हे फेड आणि मला मोकळं कर. मी आता पार हतबल झालेलो आहे. तो धावला आणि रत्नाकरने मी आता त्याने असं सांगितलं सासऱ्याने की या गावात सुद्धा मला राहणं आता शक्य नाही, तेव्हा तू मला आश्रय दे. तर रत्नाकर पाठक त्यावेळेला असा धावला, ते म्हणे आपण सगळेच्या सगळे इथून निघून जाऊ, म्हणजे बदनामीचा प्रश्नच नाही. तुम्हाला इथं तोंड दाखवत नाही ना, मीही तुमच्याबरोबर येतो. आणि म्हणून ते दोघं सासू सासरे, आपली मुलगी म्हणजे पत्नी आणि रत्नाकर पाठक हे 4 जणं
एकाएकी रात्री परागंदा झाले. त्या सगळ्या परिस्थितीला कंटाळून, त्या चिंतेतून दूर होण्याकरता, मानसिक स्थितीतून दूर होण्याकरता एकाएकी रात्रीतून परागंदा झाले आणि सरळ त्यांनी तीर्थयात्रा करायची ठरवली आणि तीर्थयात्रेला लागले. प्रत्येक ठिकाणी रत्नाकर पाठकांनी कोरांना भिक्षा मागायची जावयानं. अशी काही दिवस यात्रा करत करत त्यावेळेला ते पंढरपूरलाही आले होते. 10 दिवस पंढरपूरला मुक्काम होता. कुठं 5 दिवस, कुठं 10 दिवस असा वेळ काढायचा. पण काढून काढून किती वेळ काढणार, असं करत करत ते या म्हातार देवाला गेले, शिखर शिंगणापूरला. तिथं 10 दिवस राहिले. त्याच्यानंतर तिथून पुढं रहिमतपूर आहे सातारा जिल्ह्यात. त्या रहिमतपूरला 2 वर्ष काढले. कसे मिळाले तर तिथलचा एक ग्रामजोशी, त्याला काशी यात्रा पायी करायची होती आणि म्हणून त्यांनी याला घर सोपवलं, भिक्षुकी करायला परवानगी दिली तिथलची आणि मी काशी यात्रा करून येतो म्हणून तो रहिमतपूरला राहिला. हे चौघच्या चौघ तिथं राहिले. वाटलेले असायचे, अजून सुद्धा काही भागात आहेत. ते त्याच्या गावात आपण भिक्षुकी करून किती दिवस राहायचं, त्याची भिक्षुकीचं गाव. म्हणून त्यांनी एकमेकांनी ठरवलं, हा आपल्याला नाही म्हणत नाही आहे तरीसुद्धा थोडंसं जिणं हे लाजिरवाणं वाटतं, त्याची मेहरबानीनं जगणं, ते आपण इथून हलावं. म्हणून तिथून हल्ले आणि ते कोल्हापूरला गेले. कालच्या वेणास्वामींचं सुद्धा चरित्रात कोल्हापूरशी फार संबंध. तसं या बहिणाबाईच्या चरित्रात सुद्धा आमच्या कोल्हापूरचा फार संबंध. तर तिथून हे कोल्हापूरला आले आणि कोल्हापूरला प्रयत्न करता करता एका ब्राह्मणाच्या कर त्यांना आश्रय मिळाला. आता आश्रय मिळाल्यानंतर राहायला लागले तिथं आणि राहायला लागल्यानंतर थोडंसं तिथं उपजीविका ठीक चालली. मोठं शहर होतं. लक्ष्मीच्या तिथं काही कुलपुरोहितांना, वैदिक लोकांना थोडा आश्रय मिळायचा, अशा याच्यावरती राहिले. तर ज्या ब्राह्मणाकडं राहिले, एक पूर्व ऋणानुबंध मोठा मजेशीर आहे या बहिणाबाईच्या जीवनामध्ये. त्या ब्राह्मणाला एकाने सवत्स गाय दान दिली. तो जो कोणी युगंधर होता त्याचं नाव, तर त्याला एक सवत्स गाय दिली. आता हे त्याचे तिथं राहत होते त्याच्या जागेत. 4-6 दिवस झाल्यावर त्याला स्वप्न पडलं आणि त्या स्वप्नामध्ये सांगितलं की ही गाय आणि वासरू हे रत्नाकर पाठकाला तू दान दे, हे त्याचंच धन आहे आणि त्याला दे. जागा झाला, पहाटेची वेळ, सत्य स्वप्न वाटलं. लगेच त्यांनी त्याला बोलवून घेतलं. म्हणलं, महाराज, हे मला दान मिळाले पण हे माझं धन नाही, तुमचं धन आहे, तुमच्याकडं पोचवायला सांगितलं आहे. आणि स्वप्नातला आदेश असल्यामुळं यांनी ते गाय वासरू घेतलं. या गाय वासराचा ऋणानुबंध यांच्याकडं काही विचित्र होता. या बहिणाबाईनं त्याच्यावर फार प्रेम केलं. 12-14 वर्षाची मुलगी या वासरावर इतकं जीवापाड प्रेम केलं आणि ते वासराला इतका लळा लागलेला होता की सामान्य माणसं सुद्धा त्या लळ्याचं कौतुक करे. कुठेही तिच्या मागं हिंडायचं ते. तिलाही याच्याशिवाय करमत नव्हतं आणि यालाही तिच्याशिवाय करमत नव्हतं. ही धार्मिक वृत्तीची होती, परमार्थाची आवड होती आणि कोल्हापूर हे क्षेत्र असल्यामुळं लक्ष्मीच्या देवळामध्ये कीर्तन प्रवचन ऐकायला मिळायचे. समर्थकालीन जयराम स्वामी वडगावकर हे फार मोठे प्रसिद्ध हरिदासी कथाकार त्यावेळेला होऊन गेले.
समर्थ पंचकांमध्ये त्याचं नाव आहे. तर जयराम स्वामी वडगावकरांची कीर्तनं कोल्हापूरच्या महालक्ष्मी मंदिरात सुरू झाली. जसं वेणा स्वामीला समर्थांची कीर्तनं महालक्ष्मी मंदिरातली वैराग्याला कारणीभूत झाली, तसं बहिणाबाईच्या परमार्थ संस्काराला ही कारणभूत झाली. आणि ती जयराम स्वामींच्या कीर्तनाला रोज जायची. मला 14-15 वर्षाचं 16 वर्षाचं वय झालं. कीर्तनाला जायची तर ती वासरू तिच्याबरोबर, ते वासरू काही तिला सोडत नव्हतं. आणि ते वासरू तिच्याबरोबर यायचं. बरं, त्याचे गुण असे की तिचे शेजारी बसून राहायचं आणि संपल्यावर ही पाया पडली की ते वासरू पण जाऊन डोकं टेकवायचं. पूर्वजन्माचं काहीतरी संस्कारी असतात महाराज. प्राण्यांमध्ये सुद्धा माणसापेक्षा काही काही सात्विक गुण असतात, काहीतरी ऋणानुबंध असतात. आमच्या अकोल्याला असताना 2-3 कुत्र्यांचे माझ्याशी समन आले की ते कीर्तनामध्ये एकदाही भुकायचं नाही, अगदी समोर येऊन बसणार, पुढं बाधी मागं पुढं त्याला चालायचंच नाही. आणि कीर्तनामध्ये काहीही हो, लोकांना वाटायचं कुत्र्याची कळवण झाल्यावर तरी हे उठल्याशिवाय राहायचं नाही. पण ते इतकं कीर्तनात पक्क बसले, त्याच्या स्वभावाचा सुद्धा फरक आम्ही पाहिला की ते कीर्तनात बसल्यावर त्याच्या अंगावर कळवण धावून आली तरी ते उठायचं नाही, तर कुत्र्याच्या जातीला असं होऊ शकत नाही. पण पूर्वसंस्कार काहीतरी हे आम्ही आमच्या तिथं पाहिलं. तर काही ऋणानुबंध असतात. आम्ही त्या रंगावतांच्या वरचं कुत्र पाहिलं होतं, खूप धर्मसंस्कार प्रधान. तर गाई वासराचे सुद्धा आमचा ठाकूरबांचा घोडा वैष्णव घोडा मानला जात होता. 2 एकादशा जर आल्या तर एकादशी कोणती वैष्णवांची, त्याला भाकरी घातली, चारा घातला आणि त्याने ज्या दिवशी खाल्ला नाही त्या दिवशीची एकादशी वैष्णवाची, असा निर्णय ठाकूरबांच्या घोड्याबद्दल इतकी प्रसिद्धी त्याची होती. तर वैष्णव संस्कार आमच्या त्या 52 वैष्णवांच्या पोथीमध्ये एका हत्तीची कथा आहे, उंटाची कथा आहे. तर प्राण्यांमध्ये सुद्धा असे संस्कार असतात. तर या वासराचा असा संस्कार, ते पाया पडायचं, कीर्तन करायचं. एक उत्सवाच्या निमित्तानं स्वामींचं कीर्तन चाललं आणि गर्दी, अमाप गर्दी झाली, अमाप. माणसाला माणूस बसायला जागा नाही त्या जागेच्या मानाने. आणि त्या दिवशी या वासराला त्या लोकांनी मधून हुसकून दिलं, याला जागा नाही, यांनी जागा अडवली म्हणून या बाहेर काढून दिलं. आत ही बहिणा आणि ते वासरू बाहेर. ते पार व्याकुळ होऊन गेलं, हांबरडा फोडून. आणि हिचंही अशी लगन लागली होती की हिच्याही डोळ्यातून अश्रू सुरू झाले. त्याला कीर्तनातून उठून जावं वाटेना आणि त्याला काही इकडे येऊ देना. शेवटी कीर्तन चालू असताना जयराम स्वामींचं लक्ष गेलं आणि पोरगी कारडते येत. तर लोकांनी सांगितलं असं असं झालं म्हणून, हिचं वासरू येत. आणि स्वामींच्या कानावर त्या वासराचा हंबरडा गेला. त्या स्वामी म्हणल्यावर रोज बसतो, त्रास देत नाही तर काय हरकत आहे, त्याला बोलून आणा म्हणे. त्याला घेऊन आले कीर्तन ऐकायला. कीर्तन ऐकलं त्याने, महाराजांच्या पाया पडलं. ही बहिणाबाई गेली निघून. आणि त्या दिवशीचा हा सगळा कथाभाग एका स्त्रीनं तिखट मीठ लावून सकाळी नवऱ्याच्या कानावर घातला. हे कळत नाही म्हणे तुमच्या पोरीला, तिनं असं केलं, सगळ्या कीर्तनाचा विचका केला, सगळ्यांचं लक्ष वेधून टाकलं. आणि ती खुशाल रडत होती, ते ओरडत होतं, आणि ही बाहेरही गेली नाही. आणि त्याला बाहेर सगळं इतकं तिखट मीठ लावून सांगितलं. नदीला नवरा आलेला होता स्नानाला, आणि त्याला चावी मारून दिली. सगळे लोक नावं ठेवतात, तुम्हाला लोक नावं ठेवतील, असं करतील तसं करतील, असं काही भरडून दिलं.
आणि त्याचं माथं भडकलं. अतिशय रागीट होता. आणि त्या अवस्थेमध्ये घरी आल्यानंतर काहीही विचारपूस न करता, जुन्या लोकांची अशी फार वागण्याच्या तऱ्हा होत्या वेगवेगळ्या, नुसता बडवतच बसला त्या बहिणाबाईला. सासू सासरे म्हणजे त्याचे सासू सासरे, हिचे आई वडील खूप विनंती करतायत. ते म्हणतात काय चुकलं काय पोरीचं, मी काय सांगतो. ती म्हणते पण ऐकून घ्यायचा प्रश्नच नाही. मार मार मारलं, सुजेपर्यंत मारलं. इतकं मारलं आणि तिला घरात कोंडून टाकलं. आणि कोंडून टाकल्यानंतर थोडंसं सासऱ्याने राग आला होता. तेव्हा अगदी मर्यादा सोडून बोलले, तुम्हाला राहायचं नसेल तर राहू नका, किंवा आमच्याकडून तुम्ही दोघंही निघून जा. असल्या पद्धतीचं सासऱ्याला पाहवलं नाही व मुलीचं हे. पण परिणाम असा झाला, ते वासरू जे होतं त्या गाई वासरानं अन्न पाणी सोडलं. तिला आत कोंडलं तर याने अन्न पाणी सोडलं. चारा खायचं बंद. अशी काही विचित्र दशा झाली. शेवटी जयराम स्वामींनी येऊन खूप समजावून सांगितलं, तरी याचा रागाची मात्रा काही फार कमी पडली नाही. परिस्थिती अशी झाली की या दोघांच्यामध्ये यांनी जे वासराने जो चारा सोडला, याचा परिणाम गावामध्ये माणसात सुद्धा प्रेम नसतं एवढं गाई वासरात, आणि या बाईमध्ये एवढं प्रेम एकमेकांचं, याची चर्चा सुरू झाली. आणि जयराम स्वामींनी आध्यात्मिक दृष्ट्या सांगितलं यांचा काहीतरी ऋणानुबंध आहे, म्हणून हे वासरू असं करत आहे. तेव्हा अशा अवस्थेमध्ये मला शेवट तर असा झाला की 3 दिवसानंतर स्वप्नामध्ये या रत्नाकर पाठकाच्या स्वप्न पडलं त्याला, आणि तू तुझ्या पत्नीला विनाकारण छळतोयस आणि ती उपाशी आहे, तर तू तिला छळू नकोस. रत्नाकर पाठकाला थोडासा मुद्दा या स्वप्नामुळं पटला. एक ब्राह्मण, नंतर जयराम स्वामींना सांगितलं त्याला, हा ब्राह्मण दुसरा कोणी नव्हता. म्हणे कसा होता, म्हणे दाढी होती, झोळी होती. अरे म्हणे समर्थाने येऊन तुला हे सगळं सांगितलेलं आहे. समर्थ रामदास स्वामींचा तो दृष्टांत आहे, असं जयराम स्वामींना त्याला सांगितलं. आणि मग त्या कोल्हापूर परिसरामध्ये या मुलीच्या या घटनेची एक एक चमत्कारासारखी घटना. त्यानंतर ते जेव्हा त्याला बाहेर काढलं मुलीला, तर वासराचे पार त्राण खलास झालेले होते. गाय पण उपाशी होती. आणि बाहेर काढल्यानंतर ती चाटायला आली यायला, तर गायीनं तरी चारा खाल्ला, पण त्या वासरानं शेवटी चारा खाल्लाच नाही आणि त्याने आपले प्राण सोडले. त्याची फार मोठी विधिवत अशी व्यवस्था शेवटी केली. तर यानंतर तिथलचं जे लौकिक वाढला, त्या लौकिकातून परत एकदा याच्या घरामध्ये ग्रहकलह झाला. आणि यांनी एकदा सासू सासऱ्यांना सांगितलं की मी इथं तोंड पाहू इच्छित नाही. मी कुठं वैदिक ब्राह्मण आणि कुठंही या मधल्या काळामध्ये जयराम स्वामींची कीर्तनं ऐकून तिच्या अंतःकरणामध्ये संताची भेट व्हावी अशी जिज्ञासा लागली. मला संताचं मार्गदर्शन व्हावं, माझ्या कल्याणाकरता मला गुरु मिळावा अशी ओढ लागली. आणि एक दिवस
स्वप्नामध्ये तुकोबारायांनी तिला अनुग्रह दिला. बहिणाबाईला सुद्धा स्वप्नात अनुग्रह आहे, पण स्वतः तुकोबाराय त्यावेळेला हयात होते. हयात असताना तुकोबारायांनी हा स्वप्नात अनुग्रह दिलेला आहे कोल्हापूरला. अनुग्रह दिल्यानंतर तिच्या मनामध्ये एक आत्मविश्वास झाला, माझी जी इच्छा होती पूर्ण झाली. आणि त्या लेव्हलवर तिची साधना वाढली. गृहस्थ विभागाचं थोडं आकर्षण कमी झालं, परमार्थ वाढला. आणि या परमार्थ वाढल्यानंतर एक दिवस तर जयराम स्वामींना आणि बहिणाबाईला एका दिवशी तुकोबाराय पुन्हा स्वप्न झाले. हे दोन एकामागचे एक दृष्टांत झाले. आणि तो प्रसिद्ध झाल्यावर तुकोबारायांनी हिला अनुग्रह दिला, ही प्रसिद्धी झाली. लोकहीच्या मागं लागले. आणि त्या ब्राह्मणाला मात्र उलट जावयाला ईर्ष्या वाटली. आणि त्या ईर्ष्येमध्ये इथपर्यंत सासऱ्याचं आणि जावयाचं भांडण झालं की शेवटी मला या पोरीचं तोंड पाहायची इच्छा नाही, इथपर्यंत त्याने सासऱ्यांना सांगितलं. जयराम स्वामीने एक दिवस येऊन समजावून सांगितलं, हिने काही मूळ दोष केलाय का, तू हे का करतोस. पण त्याचं मन काही मानेना. शेवटी एक दिवस चमत्कार झाला. त्या रत्नाकर ब्राह्मणाला दाह झाला शरीरामध्ये, एकदम असा दाह झाला की तो दाह काही केले शमेना. औषधं झाले, सगळं झालं, पण दाह शमेना. आणि शेवटी त्याच्या मनात इथपर्यंत आलं की जर या अपराधातला हा दाह असेल तर मला काहीतरी चमत्कार दिसला पाहिजे. मग एक ब्राह्मण त्यांच्या घरी आला आणि त्यांनी म्हाताऱ्याने समजावून सांगितलं की तू पत्नीबद्दल अनावश्यक जो गैरसमज केलेला आहे, स्वप्नातून अनुग्रह तुकोबाराय देतात, तो सत्य आहे. तुकोबाराय मोठे आहेत आणि तिला दिलेला अनुग्रह सत्य आहे, आणि तू तिच्याशी रागद्वेष सोडून दे, असं जेव्हा एका ब्राह्मणाने येऊन सांगितलं तेव्हा त्यांनी त्याच्या संकल्पाप्रमाणे तो चमत्कार गृहीत धरला. आणि चमत्काराची अनुभूती त्यांनी स्वीकार केल्यावर एका मिनिटात त्याचा दाह संपला. तर हा दाह जसा अनगड शहाला दाह तुकोबारायांच्या काळात अनुभव पुढं आलेला आहे, तशा पद्धतीचं हा एक अनुभव त्या जीवनामध्ये. आणि त्यानंतर मात्र याचं जीवन परिवर्तित झालं. तो जो विरोध होता ना, तो विरोध गेला. आणि त्यानंतर उलट त्यांनी सासू सासऱ्यांना उलट प्रार्थना केली की आता माझी अशी प्रार्थना आहे की आम्ही उभयता देहूला जाऊन तुकोबारायांच्या चरणाजवळ राहणार. इतका आता अनुकूल झाला नवरा. सासू सासऱ्यांनी प्रार्थना केली की कमीत कमी देहूपर्यंत तर आम्हालाही घेऊन चला, आम्ही तुकोबारायाचं दर्शन घेऊ. आणि मग त्या चौघांचा निर्णय झाला, कोल्हापुरातला मुक्काम संपवून देहूला जायचं असं त्यांनी निश्चित केलं. दरगावी पोरांना भिक्षा मागत 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 तुकोबारायच्या देहू ग्रामापर्यंत, तुकाराम महाराजांच्या निवासस्थानापर्यंत ही मंडळी आली. आल्यानंतर तुकोबारायांचं दर्शन झालं. तुकोबारायाने आशीर्वाद दिला, तुमचं कल्याण होईल. आता यांचा विचार होता तिथंच राहायचा, निवास करायचा. पण हातावरचं पोट, काही व्यवस्था, इंद्रायणीवर स्नान केलं तर एक ब्राह्मण गावातला भेटला, त्याचं नाव कोंडाजी. तो ब्राह्मण भेटल्यानंतर त्याने यांची चौकशी केली, काय करता काय नाही, कशा करता आलात. तर म्हणले आम्ही तुकोबारायाच्या दर्शनाला आलो. त्याला खूप आनंद वाटला की आमच्या गावच्या तुकोबारायांची किती कीर्ती वाढली, लांबून लांबून लोक महाराजांच्याकडे दर्शनाला येतात.
तर व्यवस्थेबद्दल विचारलं. काही नाही म्हणे, कोरांना मागणार आहे भिक्षा आणि राहणार आहे. तर म्हणे भिक्षा मागू नका, माझ्याकडे या, इथं आहे तोपर्यंत मला सेवा मिळू द्या. आता भिक्षेची जेवायची सोय चौघांची 1-2 दिवस झाली. राहण्याचा प्रश्न निर्माण झाला. कुठं राहायचं? तर नेमकं अपशकून असा झाला. प्रथम ग्रासे मग शिका. त्यांना कोणीतरी सांगितलं मंबाजीबाच्या मठात जागा आहे, जा तिथं. आणि हे बिचारे सरळ, त्यांच्या डोक्यात काही नाही, गेले मंबाजीबाच्या मठात. आता हा रागद्वेषी. आणि त्यांनी विचारलं, तुम्ही ब्राह्मण आहेत? तर तोही ब्राह्मणांचा हे होता, नेतृत्वच करायचा, सनातनी होता. राहा म्हणले. कशा करता आलात, काय आलात? नाही म्हणे, आम्ही तुकोबरायाच्या दर्शनात. चालते बा म्हणे इथून तुकोबरायाच्या दर्शनात. इतका बिघडला त्यांच्यावर, इतका बिघडला की खूपच. कारण यातून त्यांचं हाडवैर होतं. विनाकारण यानेच द्वेष पकडलेला होता. झालं. तुकोबरायांनी तिथून शेवटी ही बातमी कळल्यानंतर तुकोबरायाने आत्ता जी ओरी आहे ना देवळाची, जिथं बहिणाबाईची मूर्ती बसवलेली आहे, त्या ओरीमध्ये राहायला जागा दिली. तर कोंडाजी म्हटलं, फारच चांगलं झालं म्हणे, तुम्हाला तुकोबरायाच्या ओरीत जागा मिळाली, त्यामुळे तुम्हाला सहवास जास्त मिळेल. तुम्ही ज्या कामा करता आलात त्या दृष्टीनं तुमच्यावर फार देवाची कृपा झाली. तो मंबाजी जर बिघडला नसता तर करायचे तुमची इथं राहण्याच्या डोक्यातला विचार आहे. तर तिथं राहायचे रोज. काकड आरतीपासून सगळं बहिणाबाईनं तुकोबरायांच्या कीर्तनापर्यंतचा सहवास घ्यायचा आणि या कोंडाजीकडं भिक्षेला जायचं. अशा अवस्थेमध्ये एक कुलकर्ण्यांच्या घरामध्ये त्यांना जागा मिळाली. कारण हे ओपन होतं ना. तर कुलकर्ण्यांच्या घरात जागा मिळाली आणि त्या मंबाजीचं डोकं ठणकलं. आमचे ब्राह्मण लोक त्यांना सगळ्या, हाही ब्राह्मण, हाही ब्राह्मण, आणि तुकोबरायचा एवढा गवगवा काय चाललेला आहे. तेव्हा त्या याच्याशी पण रागद्वेष त्यांनी कुलकर्ण्याशी केला आणि म्हणलं, याला एक ना एक दिवस असा बरोबर गाठ होतो म्हणला. आता ज्या वेळेला ते तिथून निघाले ना, तेव्हा हे वासरून प्राण सोडला होता, पण गाय यांच्याबरोबर होती आणि त्या गायीवर खूप प्रेम करत होते. तर गाय यांच्याबरोबर, ती बहिणाबाईची गाय एक दिवस तरता तरता कपट करून त्या मंबाजीनं घरात नेऊन बांधून टाकली आणि मारायचा आणि चारा द्यायचा नाही. ती फार व्याकुळ झाली. पूर्वजन्माची सुसंस्कारी. 3 दिवस उपाशी ठेवलं. ह्याने खूप बाहेर पाहून गायीचं, पण गायीचा पत्ता नाही. कोणाला तरी दुरून बातमी कळली की मंबाजीनं बांधून ठेवली. कोणी जावं तिथं आता? शेवटी तुकोबरायांना स्वप्न पडलं. एका ब्राह्मणाने सांगितलं, ती गाय उपाशी आहे आणि तिला सोडवायला पाहिजे. आता तुकोबरायांपुढे पेच, नको त्या जागेवरचं ते दुखणं. आता हे मिटवायचं कसं, असा प्रश्न झाला मोठा. संतांचं काय, मला तुका म्हणे आले समर्थाच्या मनात. तुकोबरायांच्या मनात ती गाय सोडवण्याची जेव्हा तळमळ सुरू झाली, त्या तळमळीचा परिणाम असा झाला, एकाएकी मंबाजीबाच्या घराला आग लागली. सगळे गावातले लोक आग विझवायला. तुकोबरायांच्या मनामध्ये एवढंच येत होतं की आग लागली, पण त्या गाईला तर काही झालं नाही ना, गाईला काही होऊ नये, कारण गाई सोडवायची हे त्यांच्या स्वप्नात. शेवटी खूप घाईघाई गावातले लोक धावले आणि आग गायीपर्यंत पोहोचलेली नव्हती. गाय ती सगळी आग विझवली आणि त्या गाईला सोडवून आणलं. म्हणजे घरात जाण्याच्या निमित्ताकरता एवढं नाटक करावं लागलं. आणि ती गाय सोडवून आणली. गाय सोडवून आणल्यानंतर महाराज त्या कुलकर्ण्यांच्या घरात बहिणाबाई राहत होते. बहिणाबाईंना तुकोबरायांचे आलेले अनुभव खूप दिलेले आहेत. पण काय आहे, ससीम वेळेमध्ये
कथा करायची असताना त्या काव्याचा आस्वाद घेता येत नाही. नाही तर बहिणाबाईचं काव्य फार अभंग, फार अप्रतिम अभंग आहे. तुकोबरायांविषयीची धारणा, तुकोबरायांचे झालेले अनुभव बहिणाबाईच्या चरित्रामध्ये स्वतः बहिणाबाईने ना आपल्या शब्दामध्ये ग्रथित केलेले आहेत. बहिणाबाईला काव्यशक्ती फार होते. अप्रतिम चरित्र तिनं स्वतः लिहिलेलं आहे स्वतःच्या जीवनातलं. आणि कुलकर्ण्यांच्या घरामध्ये तुकोबरायांच्या सहवासात असतानाच तिला एक मुलगी झाली. ही मुलगी म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून तो ऋणानुबंध, ते जे वासरू गेलं होतं ना हिच्या, तेच हिची मुलगी होणार, असा ऋणानुबंध. तेव्हा कन्या झाली, काशी नाव ठेवलं तिचं. त्यानंतर फार सहवास तुकोबरायांचा मिळाला नाही, कारण 1571 इसवी सनला गेले तुकोबराय आपलं विक्रम संवत. तर त्यावेळेपर्यंत फार सहवास मिळाला नाही. विठोबा नावाचा एक मुलगा झाला आणि वैकुंठगमनानंतर बहिणाबाई परत आपल्या गावाकडे आली. बहिणाबाई आपल्या गावामध्ये फार दिवस राहिलेली आहे. वयाच्या 72व्या वर्षापर्यंत शिवूरला नंतर बहिणाबाई होत्या. 72व्या वर्षी देहत्याग केलेला आहे. पण पहिले हे 25 ते 28 वर्ष तिचे या परमार्थ साधनेच्या प्राप्तीपर्यंत हे सगळा असा यात्रेचा सगळा खेळ तिच्या जीवनात झाला. आणि त्यानंतर कृष्ण भक्ती तुकोबरायांच्या कृपेनं तिला अभिव्यक्त झाली. मग ती मानसपूजा कशी करत होते, तिच्यामध्ये दिव्य शक्ती वाढली. तिला अनेक गोष्टी कळत असत. तिनं स्वतःचे जे 13 जन्म मागून शेवटी लिहिलेले आहेत, हे तिनं स्वतःच्या आपल्या तोंडानं आपल्या मुलाला सांगितलेले आहेत. तिला जो मुलगा झाला त्याचं नाव विठोबा. तोही फार संस्कारी होता. त्या विठोबाला स्वतः कीर्तन करायला शिकवलं बहिणाबाईने. या रोज तिथं मंदिरात भजन करायच्या. तर कीर्तनकार केला. कीर्तनामुळं त्याच्यामध्ये काही विवेकी गोष्टी प्रगट झालेल्या आहेत. 1-2 मधली महत्त्वाची आहेत. एका उपनिषदावर मराठी भाष्य असं त्यांनी केलेलं आहे बहिणाबाईनं. तर तेही फार प्रसिद्ध आहे. तर त्याचंही वर्णन आलेलं आहे. पण त्या वर्णनाचा जो काव्यात्मक भाग आहे, वज्रशूची नावाचं उपनिषद आहे, त्याचं भाष्य तिनं केलेलं आहे मराठीमध्ये, काव्यामध्ये. तर तिची कृष्णभक्ती शेऊरला आल्यानंतर खूप वाढली. आणि ही बहिणाबाई अतिशय दिव्य साक्षात्कारी झाली. भगवंताने तिला दर्शन दिलं. आणि तदनंतर तिचं जे जीवन आहे, अगदी तुकोबरायांच्या भाषेप्रमाणे उरलो उपकारा पुरता. जगताच्या उपकाराकरताच केवळ आषाढी कार्तिकी वारी करायची, तुकोबरायांचा उत्सव करायचा. तुकोबरायांचीच शिष्या म्हणून ते होते असल्यामुळं त्या ठिकाणी ज्या ओवरीत तिला तुकोबरायांचा सहवास मिळाला, त्या ओवरीत ती पश्चातसुद्धा येऊन राहत असे. म्हणूनच त्या ओवरीत आजही तिचा पुतळा त्या ठिकाणी आहे. तर बहिणाबाई हिच्या जीवनातले हे जे दिव्य भाग म्हणजे एक एक मुद्दाच स्वप्नातला अनुग्रह, तिचा दाह मिटण्याकरता स्वप्नावरून समर्थांची भेट, समर्थांचा बोध, तुकोबरायांचा बोध, आणि नंतर या उपनिषदाचं अंतरस्फूर्तीनं झालेलं भाष्य,
शेवटी शेवटी तर तिची इतकी योगशक्ती वाढलेली होती, जाण्याच्या पूर्वी तिची सून सुद्धा आधी गेलेली आहे बरं का, तिच्या आधी गेलेली आहे. कोपरगावजवळ जे क्षेत्र आहे तिथं हा विठोबा असताना त्याच्या पत्नीचं देहावसान झालं आणि पत्नीचे सगळे कर्म केले. महाराज त्याची इच्छा अशी होती की याच गोदावरीच्या किनारी माझ्या आईकरताही मला स्थान मिळावं आणि आईची दिव्य समाधी तिथं बांधावी. पण 13 दिवस पूर्ण व्हायच्या आत बहिणाबाईचा निरोप आला की तू असेल तसं निघून ये. फक्त तिथं गेल्यावरती म्हणलेली आहे की तुझ्या पत्नीची क्रिया अर्धवट राहू नये म्हणून मी तुला आधी बोलवलं नाही. आणि स्वतःचा जाण्याचा दिवस वेळ स्वतः सांगितली बहिणाबाईनं. आणि तो म्हणला की माझी तर इच्छा होती गोदावरीच्या किनारी तुझं समाधीचं वैभव. नाही म्हणे, आता मी गोदावरीपर्यंत पोहोचू सुद्धा शकत नाही. विधात्याने हे शरीर किती दिवस इथं ठेवायचं हे पहिलंच ठरवलेलं आहे, त्यामुळे तो प्रयत्न तू करू नकोस आणि तू इथंच थांब. आणि मग शिवूरला योग दीक्षेसारख्या त्या बसल्या आधी. आणि त्यावेळेला महाराज तिनं आपले 13च्या 13 जन्म जे आहेत ना, मी आणि माझे आणि तुझे काय संबंध आहेत हे स्वतः त्याला सांगितले योग कक्षेमध्ये. मी कुठं होते, तू कुठं होता, कोणत्या जन्मी तू कोण होता, मी कोण होते, हा सगळं प्रकरण महाराज आपण चरित्रामध्ये एकदा स्वतंत्रपणानं पूर्ण वाचा. चरित्रात कोणकोणत्या जन्मामध्ये तुझे माझे ऋणानुबंध काय होते आणि माझे जन्म कसे कसे झाले आणि हा माझा आता शेवटचा जन्म आहे, यानंतर मी मुक्त होणार आहे. तेव्हा तुकोबरायांना सुद्धा जसं घेणं मी जन्म याच्यासाठी देवा, तुकोबरायांजवळ सुद्धा हे दुःख तिनं बोलून दाखवलं होतं. स्वामी, असं वाटतं की तुमच्या चरणसेवेमध्ये राहावं, पण त्याही वेळेला तिने योग मार्गानं आपल्या या अनुभूतीचा संकेत केलेला होता. त्या बहिणाबाई ही तुकोबरायांच्या परिवारामध्ये पूर्व ऋणानुबंधी एक असतात, वर्तमानकालीन कुलसंबंधी सजातीय, आणि एक पूर्व ऋणानुबंधी. तर बहिणाबाई आणि तुकोबराय यांचा पूर्व ऋणानुबंध होता, हे लक्षात घ्या. आणि योग मार्गानं ती त्याला सगळ्याला जाणत होते. बहिणाबाईनं आजही शिवूरला बहिणाबाईच्या फडावरच्या दिंड्याही चालतात. बहिणाबाईंच्या शिवूरला दर्शनापुरतं मी गेलेलो आहे, बाकी जास्त मला तिथलचं संप्रदाय परंपरा कोण आहे पुढं काय हे काही माहीत नाही, पण दर्शन मात्र मी केलेलं आहे 2 वेळा जाता येता. तर संतत्व प्राप्त होण्याकरता त्यांच्या चरणावर जर विश्वास असेल तर तुकोबरायांनी प्रत्यक्ष गाठ घेण्यापूर्वी, देहाच्या सन्मुख असण्यापूर्वी विश्वासाच्या बळावर तिच्या अनुग्रहाकरता स्वप्नामध्ये आले. निळोबरायांना तर देव भेटले तर त्यांनी देवाला बाजूला करून विश्वास तुकोबरायांच्या चरणावरचा सिद्ध केला. तुझलागी येथे बोलाविले कोणी, प्रार्थल्या वाचोनी आला शिका. देवा, मी तुला बोलवलंच नाही, तू कयाचा धावा करीत असो. तर संतांची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. तिचा संकल्प तुकोबरायांच्या चरणावर येण्याचा, त्यांची सेवा करण्याचा, आणि त्या सेवा करण्यामध्येच न्यूनगंड पूर्ती करून शेवटी तुकोबरायांच्या वचनाप्रमाणे तुका म्हणे शेष सेवी नावडी वचन न मोडी बोलिले ते.
या पद्धतीनं बहिणाबाईनं आपलं जीवन कृतकृत्य केलं. वेणाबाईच्या जीवनामध्ये स्त्रीत्वाचा पडदा आला नाही, तसं तुकोबरायांच्या काळात बहिणाबाईच्या जीवनामध्ये सुद्धा स्त्रीत्वाचा पडदा आडवा आला नाही. आणि जो अनुभव वेणास्वामीनं तुकोबरायांच्या चरणावर, समर्थांच्या चरणावर आपलं जीवन समर्पित केलं, तोच अनुभव संतांची ये पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा, तेच माझे हित करीती सकळ, जेणे हा गोपाळ कृपा करी, भागलिया मज वाहतील कडी, त्यांची निजोडे सर्वस्व. तुका म्हणे शेष सेविना आवडी, वचन न मोडी बोलिले ते. तर तुकोबरायांनी एक मर्म सांगून ठेवलं आपल्याला. फक्त संतांकडून हित करून घ्यायचं आहे का, तर पहिला टप्पा विश्वास, विश्वासाच्या आधारावर. दुसरा टप्पा सर्व भावे दास्यत्व, आणि याची परीक्षा प्रमाण वचन न मोडी पेरलेले ते. थोडासा भाव सांगितला. आज किंचित सुरुवातीला उशीर झाल्यामुळं मी समाप्तीला उशीर होऊ नये म्हणून थोडं आवर्त घेतलं. कारण मनावर एक थोडंसं दडपण, एकच दिवस सकाळच्या बाबतीत तरी मला थोडा समय का पाळा वाटतो, तर लोकांची काही भुको भजन न हो गोपाला. संध्याकाळी मी थोडं 2 दिवसापासून थोडं वाढवायला सुरुवात केली आहे. कारण चैतन्य चरित्र आवरायचं म्हटल्यानंतर तसं लोकांनी पण मला सूचना केली होती. आणि त्यामुळे मी या 2 दिवसात थोडं चैतन्य चरित्र सांगताना 15-20 मिनटं जरी समय वाढला तरी विचार करत नव्हतो. पण यावेळेला तसं होऊन चालणार नाही. एकच दिवस अर्धा-पाऊण तास ओघामध्ये उशीर झाल्यामुळं दुसऱ्या 2 दिवसात सुरुवातीला उशीर झाल्याबरोबर सांगण्यामध्ये थोडंसं आकसलं गेलं आणि समयामध्ये संपवायला पाहिजे. आणि वयाच्या 72व्या वर्षी योगाच्या आधारानं आमच्या बहिणाबाईनं आपलं जीवन, महाराज ती स्वसंवेद्य योगभ्रष्ट होती, त्यामुळं तिला योगाच्या क्रिया योग्याकडून शिकाव्या लागल्या. तिच्यामध्ये त्या सहज सिद्ध होत्या. शेवटच्या काळात तिच्या योग सामर्थ्यांचं वर्णन आलेलं आहे. तिच्या अंतर्ज्ञानाचं, तिच्या भविष्यकालीन ज्ञानाचं, ज्याला आपण त्रिकालज्ञ म्हणतो, भूत वर्तमान भविष्य, ही त्रिकालज्ञतेच्या घटना तिच्या जीवनात पुढं घडलेल्या आहेत. भगवत साक्षात्कार झाल्यानंतर ह्या घटना संतांच्या जीवनात पुष्कळांच्या घडल्याचे जाणवतात. आणि स्वतः पोरगासुद्धा त्या लायकीचाच असल्यामुळं त्याच्या सान्निध्यामध्ये तिनं आपले काही मुद्दे प्रगट केलेत आणि ते या चरित्रामध्ये थोड्याफार प्रमाणात आहेत. तर त्यातलं एकच परिचरित्रात विशेष प्रगट केलेला भाग म्हणजे 13 जन्माचं त्याचं ज्ञान, मुलाचं आणि हिचं ज्ञान, हे त्याला मुद्दाम सांगितलं. आणि योग स्थितीमध्ये तिने आसन लावलं आणि आपला टाईम सांगून ठेवला होता. त्या टाईमामध्ये तिनं आपले प्राण भगवत चरणावर विलीन केले. तेव्हा संतांचं जीवन जे असतं ते संतांच्या पायावर विश्वास ठेवल्यावर इतक्या पूर्णतेपर्यंत जाऊ शकतं. यातली ही वेणास्वामी आणि बहिणाबाई ही 2 स्त्री उदाहरणं आपण संतचरित्रामध्ये चिंतन केली. आता उद्याला एखाद्या महापुरुष एखाद्या जातीतल्या महापुरुषाचं चिंतन करू. आधीपासून मी प्लॅन आखलेला नाही, या दिवशी हेच सांगायचं असं नाही. चरित्र आहेत, मलाही काही माहिती आहेत, तर त्याच्यातून संध्याकाळी एखाद्या वेळेला जे वाटतं, सकाळी ज्या वेळेला वाटतं की आज हे सांगावं, तर त्या चरित्राचं नियोजन होतं. नियोजन करत नाही या दिवशी हे, या दिवशी हे. फक्त 9 दिवसाचं एकच फक्त नियोजित चरित्र म्हणजे गौरांग महाप्रभू. आणि सकाळची चरित्र जी परमात्म्याच्या कृपेनं सुचतील. त्यातले त्यात थोडा हा विचार केलेला होता की आपले सगळ्यांनाच चरित्र जवळचे माहिती आहेत. कबीरांचं चरित्र आणि नरसिंह मेहताचं चरित्र सांगण्याची इच्छा झाली त्यावेळेला हा हेतू होता की आपल्या भागातल्या लोकांना बाहेरच्या संतांची थोडी चरित्र कळावी, म्हणून ते 2 चरित्र सांगताना मनामध्ये हा विचार आलेला होता. आणि या 2 याच्यामध्ये वेणास्वामीच्या बाबतीत सुद्धा समन्वयाचा भाग, तर समर्थ संप्रदायामध्ये सुद्धा संतत्व कसं आहे हे आपल्या अंतःकरणात हा संप्रदाय अभिनिवेश नको आहे. संतत्वाला महाराज आजकाल तर हे फार झालं आहे,
कृपा करून 2 शब्द कटू बोलतो, पण मोठी कीड सुरू झाली हो. ही आपल्यात अपेक्षित नव्हती. कलियुगाचा प्रभाव रजोगुणी तमोगुणी सगळ्यांमध्ये आहेच, रागद्वेषाचं वातावरण. पण सात्विक मंडळीनं तरी याच्यापासून वाचावं. पण हा जातीयवादाचा कलंक आणि कीड इतकी सुरू झाली आहे की आम्ही आमच्याच जातीयवाद केला तरी क्षम्य हो. आम्ही आता संतात जातीयवाद सुरू केला आहे. हे ब्राह्मणाचे, हे ह्याचे, याचं नाव घ्यायचं आणि त्याचं नाव घ्यायचं नाही. अरे संतांच्या इतक्या व्यापक व्यक्तिमत्वाला कशाला या मुद्द्यात आणता? विश्वस्वधर्म सूर्य पाहो, इतकी ज्यांची विशाल भावना, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, त्या विशाल माऊलींना खरोखर त्यांच्यासारखं अंतःकरण कोणाचं आहे हो, माऊलीसारखं गोड. पण त्यांनाही आम्ही या जातीयवादाच्या कक्षेत आणलं आहे. आणि त्याच्यावरून कीर्तनकाराच्या रूपात ज्यावेळेला टीका चालतात त्यावेळेला थोडंसं वाईट वाटतं. तर संतत्वाचा विचार करत असताना, संत चरित्राचा विचार करत असताना, संतत्व हे जातीवर अवलंबून नाही, यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेद. सर्व जातीमध्ये एकदा संतत्वाच्या कक्षेत पोहोचला की ही कक्षा खाली राहते. खालचा वर्णव्यवस्था, जात व्यवस्था हे सगळं खाली राहतं. संतत्व हे त्याच्या वर आहे. सर्वाभूती पाहे एक वासुदेव या लेव्हलवर आहे ते. आपण आता त्याच अभंगाचा आधार घेणार आहे थोडा चिंतनाला. संताची व्याख्या करताना तसा तेची संत हा अभंग घेतलेला आहे, तसा दुसरा अभंग हा आहे सर्वाभूती पाहे एक वासुदेव, पुसोनिया ठावा हंतेचा, तोच संत साधू ओळखावा निका आणि येरते ऐका मायाबत. तेव्हा निका चोख संत जो असतो त्याची भूमिका ही या लेव्हलची असते. आणि आपण त्यांना उगाच कर्माच्या आणि जातीच्या आणि खालच्या लेव्हलमध्ये त्यांना ओढू नका. ठीक आहे, तुम्ही कलियुगात अधिक क्षुद्र होत चाललात, तुमचं तुमच्याजवळ, पण निदान मोठ्या महात्म्यांना तरी या जातीयवादात ओढू नका. एकदा त्या लेव्हलला गेले की ते फार मोठे होत असतात. अरे तसं नसतं तर बहिणाबाईने तुकोबरायाचा एवढा आदर केला असता. बहिणाबाई ब्राह्मण होते, पण तुकोबराय त्यांना ब्रह्म दिसत होतं, ब्रह्म. त्याच्यासमोर तिनं जे वर्णन केलं तुकोबरायांचं ते ब्रह्म या रूपामध्ये. जसं रामेश्वर भट्टांनी तुका विष्णू नाही तुझा अशी पावती दिली. ते एका लेव्हलच्या वर जातीयवाद संतांवर लादू नका. संतांवरची श्रद्धा संत म्हणूनच ठेवा, समाज म्हणून, कार्य म्हणून, जातीयवाद म्हणून ठेवू नका. ठीक आहे, संतांनी सगळ्या जातीतल्या लोकांना ओढण्याकरता, त्या त्या जातीला खेचण्याकरता त्या त्या जातीत जाऊन अवतार घेतले, हे खरं आहे. पण अवतार कार्य झाल्यानंतर ते एका जातीचे राहत नाहीत, ते सगळ्या जगाचे होतात. लक्षात घ्या. फक्त आत्मीयता वाटावी. जसं आपल्या घराबद्दल आत्मीयता वाटते, तसं त्या त्या जातीत संतांनी अवतार घेतल्यावर त्या त्या लोकांना असं वाटतं आमच्याही जातीत कोणीतरी होऊन गेलं. या आत्मीयतेच्या आधारावर लोकांनी सात्विक व्हावं म्हणून संतांनी सगळ्या ठिकाणी अवतार घेतले, सगळ्या जातीत, सगळ्या देशात, सगळ्या काळात, सगळ्या परिस्थितीत. पण आज त्याचा आपण उलट उपयोग करतो. एकेका बाजूला खेचून जातीयवादाच्या रूपामध्ये रागद्वेष, ईर्ष्या, तर माऊलींच्या आश्रयाखाली रागणाऱ्या लोकांमध्ये कदाचित ही कीड कमी असेल, पण बाहेर हिंडल्यामुळे चुकून जर लागायला लागली तर थोडं सावधान राहा. माऊलींचा अभिमान असणारे इथं फार लोक आहेत, सगळ्या समाजातले. असं नाही की अभिमान असणारे कमी आहेत, पण ही कीड लागू नये. काही वेळेला काय असतं, याला किती महत्त्व द्यायचं. आता काल श्याम मानवच्या बद्दल मोर्चा निघाला, मला खूप समाधान वाटलं. प्रतिक्रिया करायलाही पाहिजे, एक बाजू ही आहे. पण एक लक्षात ठेवा, सूर्याच्या अंगावर थुंका उडून सूर्यालापर्यंत पोहोचतच नाही, तो तुमच्यावरच रिटर्न येत असतो, हे लक्षात घ्या. त्यांच्याच्याने काही होणार नाही आहे, पण काही होणार नाही म्हणून आम्ही काहीच करू नये
असं नाही. आपण आपल्या निष्ठेप्रमाणे जी काही प्रतिक्रिया केली आहे ती समाधानी आहे. उलट प्रतिक्रिया जर झालीच नाही तर वेगाने ते आपला विजय झाला अशा भूमिकेमध्ये अधिकाधिक एक एक पुढचे पाऊल आपल्यावर आक्रमण करण्याकरता धर्मावर आचरण करतील. म्हणून प्रतिक्रिया केलीच पाहिजे. पण आतून एक लक्षात ठेवा, हा सनातन धर्म आहे, यांच्यासारख्याच्यानी याचं काहीही वाकडं होणार नाही हा विश्वास पण ठेवा. यांच्याच्याने काही होणार नाही. कायदे करू द्या, यांनी काहीही करू द्या, काही फरक पडणार नाही. फक्त एवढंच आहे की हे फरक पडणार नाही अशा भ्रमामध्ये तुम्ही तुमचं कर्तव्य करू नये किंवा प्रतिक्रिया करू नये असं नाही. तर आपण आपल्या प्रतिक्रिया केल्याच पाहिजेत. तेव्हा आळंदी सावध आहे असं दिसलंच पाहिजे. ज्या गोष्टीत आपण जर प्रतिक्रिया केल्या नाहीत तर उलट त्याचा गैरफायदा ते लोक घेतात. म्हणून प्रतिक्रिया करण्याची गरज आहे. पण दुसऱ्या बाजूला आतून हा आत्मविश्वासही लक्षात ठेवा की संतांच्या वर्तमान काळात 4 डाव डागले तरी काही त्यांचा फरक झाला नाही. आता तुम्ही त्यांच्यावर काय उडवणार आहे शिंतोडे? त्यांच्या काळात काही कमी शिंतोडे उडवले गेले? पण प्रतिक्रिया करा, पण मनामध्ये निराश होऊ नका की फारच दुष्टांचे वाढले आणि कसं होईल आणि काय होईल. काही नाही. योग्य वेळेला यदा यदा धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थानम धर्मस्य तदात्मानं सृजाम्यहम. तर संतांचे आणि देवाचे अवतार धर्मरक्षा करता होत असतात. फक्त आपल्याला संतत्वाची लेव्हल आपल्या अंतःकरणात स्थिर व्हावी म्हणून या संतचरित्राचं प्रयोजन. तेव्हा या संतचरित्रातून आपण तात्विक लेव्हल पण सांभाळा. आणि ही तात्विक लेव्हल म्हणजे ही आहे की संतांची स्थिती महत्त्वाची, परिस्थिती महत्त्वाची नाही. एका शब्दात संत स्थितीप्रधानतेनं तुम्हाला आकर्षण झालं पाहिजे. परिस्थितीवरून तुमचं आकर्षण, याच्या मागं हजारो लोक ही परिस्थिती आहे, त्याजवळ लाखो करोडो रुपये ही परिस्थिती आहे, त्याजवळ गाड्या घोड्यात ही परिस्थिती आहे, आणि निळा म्हणे विरक्त देही आठवची नाही विषयाचा ही स्थिती आहे. त्या स्थितीप्रधानतेनं आपल्या अंतःकरणामध्ये संतत्वाचा महिमा दृढ व्हावा म्हणून उपक्रम आणि चरित्र या दोन्हीची आवश्यकता वाटते. म्हणून मी अर्धा एक तास पहिल्यांदा उपक्रमात घालवतो आणि मग त्या बैठकीवर चरित्र मांडतो. तर नुसत्या घटना लक्षात ठेवू नका. घटनेपाठीमागचं जे अदृश्य शक्तित्व आहे, बहिणाबाईला झालेले दृष्टांत, अदृश्यत्वाच्या रूपानं तिला मिळालेले संकेत, दैवी व्यक्तीच्या अंतःकरणामध्ये कशा पद्धतीनं बदल होतात, हे जे केंद्र आहे, या केंद्रातून सगळी संतचरित्र आपण पाहायला शिकावी एवढीच सूचना करतो. आणि 1-2 मिनिटाचं संकीर्तन करून आपण थांबूया. संध्याकाळी यथाक्रम गौरांग महाप्रभूंचं संन्यासोत्तर आता चिंतन चरित्राचं जे आहे ते यथाक्रम चालू राहील. ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम. 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 हरि बोल. ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम. ज्ञानोबा तुकाराम तुकाराम तुकाराम.
ज्ञानोबा तुकाराम 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 हरी ज्ञानोबा तुकाराम 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 ज्ञानोबा तुकाराम 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 कुंडलीक वरदा श्री ज्ञानदेव ज्ञानेश्वर महाराज की जगद्गुरु तुकाराम महाराज की सब संतन की निताई गौर हरि बोल।